राम मंडळी. तर आज आम्हाला सुट्टी आणि आज सुट्टीच्या दिवशी आम्ही जातो आहे संजय गांधी नॅशनल पार्कला. मी, माझा मित्र गजानन आणि केशव आम्ही तिघेही जातो आहे नॅशनल गांधी पार्कला. आणि तिथे गेल्यावर तुम्हाला सविस्तर पार्कविषयी थोडीफार माहिती आणि तिथे असलेल्या प्रत्येक सोयीसुविधा तसेच तिथे स्पॉटविषयी माहिती देऊ. फायनली आम्ही पोहोचलो आहे बघा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानला. आणि हे एंट्री गेट आहे. तर थोड्याच वेळात आम्ही एंट्री करूया आतमध्ये. माझा मित्र मोरे, केशव बोलतो आम्ही आता. मंडळी आम्ही बघा नॅशनल पार्कमध्ये एंटर केलं आहे आणि सायकल जे आहेत ते रेंटने घेतले तिथे. तर जवळजवळ 600 रुपये इथे डिपॉझिट केलं आहे आम्ही. तसं तर 900 रुपये तो बोललेला, पण 600 रुपये डिपॉझिट केलं आहे. आणि तिघे जण 3 सायकल घेऊन आता कान्हेरी केव्सकडे निघालो आहे. व्ह्यू पण बघून घ्या, खूप छान असा व्ह्यू आहे. आणि आता निघालो आहे सवारी आमची. व्हिडिओमध्ये असं मध्ये घे ना स्पेशल असं मध्ये तसंच इकडं माझ्याकडे. अरे आता सध्या हे चालू आहे. हां हां येईल तू पण येशील. बरे इकडे घे, इकडे खाली उतरून पाहू आपण. बरे खाली जातील आपण. मोरे मोरे दिसला पाहिजे पुढे. डरा क्या रहा है तू मुझे? मजाक नाही. हे पाणी आलं पारस काय वाहून नाही जात तू, ताणून घेऊ. कौन डाल रहा है इसमें? इकडं पा आमचे मोरे पावसाचा आनंद घेत आहे. मोरे पोहून घे ना आता. आपने चलना फोन तेरे पास ही रखा है. मला काढतो भोसड्यात गेला भिजतो. मग अरे घ्या भिजून. काय आलोच काय साठी मग आपण. आम्ही चाललोय कान्हेरी केव्सकडं आणि पावसाची सुरुवात झाली. बघून घ्या हे पावसाचं वातावरण. आणि या पावसाच्या वातावरणात आम्ही करतोय सायकल रायडिंग. हरणं बघून घ्या. आपल्याला हरिण भेटलेले आहेत सध्या. अरे हरिण बघ ना, व्हिडिओ शूटिंगमध्ये येऊन जा. कृपया अशा ठिकाणी येताना प्राण्यांना, मुख्य जनावरांना आपल्याकडून काही इजा होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या. मोरे स्टँड कुठे चाललाय? स्टँड नव्हतं ना. हा सध्या आता फुल पावसात केशवसुद्धा भिजला. आमचा गजा भाई गाडी भिजा लागली फुल पावसात. आमच्या सायकलचं बघून घ्या अवस्था. हिला ते मडगर नसल्यामुळे पूर्ण अंगावर पाणी, चिखल सर्व उडतोय. नाही का? तुम्ही घ्या रे इकडे. झाले. केशव व्हिडिओ पण घ्या आणि फोटो पण घ्या. फोटो घे केशव. व्हिडिओ 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 केशव पाणी वर फेकलं.
फायनली आम्ही थोडंसं पावसात एक नदीचा ओढा आहे बघा, त्या टाईपमध्ये थोडीशी आंघोळ वगैरे मजा मस्ती केली आणि आता निघालो आहे कानेरी केव्सकडं. तर कानेरी केव्सचं अंतर जवळजवळ 7 किलोमीटर आहे. तर एक तास उलटून गेला आहे, आमची इकडंच मजा मस्ती सुरू आहे. आणि सायकल जी तर ती 2 तासाला 80 रुपये आणि पुढचं जे चार्जेस आहे तिचं जवळजवळ 25 रुपये का 30 रुपये असं हाफ आवर्स 1 आवर्ससाठी वाढत चालतं. आणि 4:30 नंतर जर आपण सायकल त्यांना नेऊन देतो आहे तर जवळजवळ 500 रुपये ही पॅनल्टी आपल्याला भरावी लागणार आहे. तर येताना सर्वांनी या गोष्टीची काळजी घ्यायची. पहिले सर्व नियम सूचना वाचायच्या आणि त्यानंतरच निघायचं आहे. तर बघा कानेरी केव्ज आता 3 किलोमीटरचं अंतर दाखवत आहे, बघून घ्या. लागलाय सायकल चालून जवळजवळ दमलो आहे आम्ही. तर आता फायनली सायकलवरून उतरलो आहे आणि पायी चालायचा आनंद घेतोय. गजानन मोरे आमचे मित्र ते सुद्धा पायी चालण्याची वाटचाल धरली त्यांनी. केशव मोरे आणखी केशव दमलेला नाही आणखी, तर तो सायकलचा आनंद घेतोय. वातावरण खूप छान आहे आणि पावसाळ्यात मी तर बोलतो आवर्जून सर्वांनी या. उन्हाळ्यात तर एवढी काय मजा येणार नाही तुम्हाला, पण पावसाळ्यात खूप चांगला व्ह्यू पाहायला भेटेल इथे. बघा जवळजवळ रस्ता दाखवला आहे, समोर कानेरी केव्ज आणखी यायचीच. तर आतमध्ये एक बांबू हट ट्रेल आहे. तर हे बांबूचे झाडं आहेत, बघून घ्या. या प्रकारचं हे असा व्ह्यू आहे आणि आपण हळूहळू चाललो आहे. माझे दोन्ही मित्र फायनली आम्ही सायकल तर रेंटने घेतली, पण पायी चालण्याचा जो आनंद आहे तो सायकलने सुद्धा नाही आहे. आम्ही जवळजवळ कानेरी केव्जला आलो आहे. तर हे बघून घ्या, वरच्या साईडला कानेरी केव्ज आहेत. खाली इकडं पार्किंग साईड पण आहे सायकलसाठी, ज्या आम्ही रेंटने घेतलेल्या आहेत. तर त्या इथं पार्किंगला लावू. आणि सर्वांनी कृपया कचरा वगैरे इथे कुठे टाकू नये, त्या गोष्टीची काळजी घ्या. आणि कोणत्याही मुक्या प्राण्याला आपल्याकडून कोणतीही इजा होणार नाही, ह्या गोष्टीची सर्वांनी काळजी घ्यायची. केशव दमलास का? नाही आणखी बाकी आहे. फायनली आम्ही आता वरती चाललोय कानेरी केव्सकडं. तरी बघू आता काय नाही. आनंद घेऊ आम्ही सर्वजण. तुम्ही पण या, तुम्ही पण आनंद घ्या. फायनल आम्ही कानेरी केव्जला पोहोचलोय. आता इथून वर चढाई करायची राहिली. तर आता वर चढाई बघूया किती काय काय नाही. थोडा कानेरी केव्सचा इतिहास पण जाणून घेऊया. कारण कानेरी बौद्ध लेणी जी बौद्धकालीन आहे, तर थोडा कानेरी केव्सचा इतिहास आहे गौतम बुद्धांविषयी, बौद्धाविषयी. तर बघून घ्या. कानेरी बौद्ध लेणीविषयी ही विशेष माहिती आहे. आणि ह्याचाच पार्ट बघा, थोडासा जो मॅप आहे, तर मॅपमधून आपल्याला समजूनच येईल पूर्ण लेण्यांविषयी. आणि एका दिवसात ह्या कान्हेरी लेणी पाहणं शक्य नाही आहे. तर तिथला हा नजारा आपण बघून घ्या. आणि आपण जेवढ्या बघणं होतील आपल्याकडून पॉसिबल आहे 1-2 तेवढ्याच बघूया. अरे मोरे इकडे फोटोच घे नाही आपल्याला. आता आलोयच फोटो काढायसाठी आपण. वा रे वा, तू कोणाच्या नादात आहे? मोरे कोणी दिसलं काय तुला? जय श्रीराम, बजरंगबली की जय.
बघून घ्या, आपली हनुमानजीची वानर सेना पण इथे अवेलेबल आहे, उपस्थित आहे. तर गौतम बुद्धांची मूर्ती आहे, बघून घ्या तुम्ही. जवळजवळ 2 मूर्त्या इथे गौतम बुद्धांच्या आहेत. आणि हा जो एरिया आहे तर इथे मेडिटेशनला वगैरे आपण बसू शकतो. तर ही एक दुसरी मूर्ती बघून घ्या गौतम बुद्धांची. आणि दोन्ही मूर्त्यांचे असं काहीतरी सांगण्यात येतं आहे की बाबा एक क्रोधित मूर्ती आहे आणि एक प्रसन्न करणारे, असे 2 चेहरे यामध्ये दाखवलेले आहेत आपल्याला. ही आमच्या मोरेची प्रॉपर्टी आहे, बघून घ्या. जवळजवळ अब्जावधीश आहे. मोरे कितीमध्ये विकणार? मित्रासाठी अरे सांग आता गेला आता का. पाऊस मोठा आलाय थांबून आम्ही सध्याच कान्हेरी लेणी पूर्णपणे पाहिले. खूप जास्त जमलो आहे मित्रांनो. तर आता रिटर्न जातो आहे आणि टायमाचं पण थोडासा मॅनेजमेंट बघून आम्ही आता रिटर्न चाललो आहे. टायगर सफारी जी ती एखाद्या वेळेस नंतर कधी आलो तर तेव्हा एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला त्या माध्यमातून व्हिडिओही सुद्धा दाखवू. असं अपलोड करेलच जर आलो परत तर. पण आजसाठी एवढंच. मी आणि केशव आता जेवण करणार आहे. आमचा गजू भाऊ तंबाखूवर सध्या भागवतोय, बघून घ्या. तंबाखूला वर ब्लॉगमध्ये आलंच पाहिजे. चला या जेवायला मंडळी. ना आता आम्ही नक्की फोटोग्राफर होणार आहे, पण प्रोफेशनल